मलबार हिल इथलं जीना हाऊस तोडून तिथं सांस्कृतिक केंद्र उभारलं जावं अशी मागणी केली आहे भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी। याबाबत त्यांनी विधानसभेत माहिती दिली आहे आणि संरक्षण मंत्र्यांना देखील त्यांनी पत्र लिहिलंय। भारताच्या फाळणीचं प्रतीक असलेलं हे स्मारक तत्काळ उद्ध्वस्त करावी अशी मागणी भाजपचे आमदार लोढा यांनी केली। जीना यांच्या याच निवास ठिकाणी पाकिस्तानचं महावाणिज्य दूतावास सुरू करावं अशी मागणी पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसूर यांनी केली होती। मात्र हा बंगला सध्या केंद्र सरकारच्या ताब्यात आहे, त्यामुळे हे जीना हाऊस उद्ध्वस्त करावं असं लोढा यांनी म्हटलंय। तसं त्यांनी पत्र देखील संरक्षण मंत्र्याला लिहिलंय। या बंगल्याच्या देखरेखीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे आणि त्यावर लाखो रुपये खर्च होत असल्याचं लोढा यांनी म्हटलंय। शत्रू संपत्ती कायदा मंजूर झाल्यानंतर जीना यांचे वारसदार जीना हाऊसवर दावा करू शकत नसल्याचं देखील लोढा यांनी सांगितलं। जिन्ना हाउस पिछले 60 साल से भारत सरकार के कब्जे के अंदर एनिमी एक्ट के अंदर रखी हुई प्रॉपर्टी है। मैंने पिछले 10 सालों में 3 बार अलग अलग समय ये मांग की थी कि जिन्ना हाउस को कब्जे में लेकर महाराष्ट्र सरकार के हवाले किया जाए और वहाँ पर एक सांस्कृतिक केंद्र बनाया जाए। पिछले सप्ताह केंद्र सरकार ने एक कानून पास किया है जिसके अंतर्गत अब एनिमी प्रॉपर्टी एक्ट के अंदर बची हुई प्रॉपर्टी जिसमें जिन्ना हाउस भी आता है, उसके ऊपर उनके आने वाले उनके पीढ़ियों का कोई संबंध अधिकार नहीं रहेगा। वाड़िया का जो अधिकार था कि नहीं, कहना था कि नहीं मेरी प्रॉपर्टी है, वो अभी गलत हो गया है। इसलिए मैंने पीडब्ल्यूडी इसकी देखरेख करती है, तो मेरी सरकार से निवेदन था कि इसको केंद्र प्रस्ताव पारित करके केंद्र सरकार में भेजा जाए, महाराष्ट्र सरकार अपने कब्जे में ले और इसको महाराष्ट्र के बने हुए 50 साल पूरे हो रहे हैं तो इसको एक सांस्कृतिक केंद्र के रूप में महाराष्ट्र का गौरवमय इतिहास ऐसा करके इसको विकसित किया जाए। पुराने जिन्ना हाउस को पूरा नेस्तनाबूद कर दिया जाए क्योंकि वो हमारी गुलामी और भारत को तोड़ने के षड्यंत्र का प्रतीक है। भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी जीना हाऊस उद्ध्वस्त करा असं म्हटलंय आणि एक नवीन वाद आता झालेला आहे। राष्ट्रवादीची काय भूमिका आपण जाणून घेऊया। राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आपल्यासोबत आहेत। नवाब जी, आपण बघितलं की लोढा यांनी काय मागणी केली आहे की जीना हाऊस उद्ध्वस्त करा आणि तसं त्यांनी संरक्षण मंत्रालयाला पत्र देखील लिहिलंय। राष्ट्रवादीची याबाबत काय भूमिका आहे? आता जिन्ना हाऊसच्या बाबतीत लोढा साहेबांना पत्र लिहायची गरजच नाहीये। केंद्रात त्यांचे सरकार, राज्यात त्यांचे सरकार, ते बिल्डर असताना त्यांचे बुलडोजर शेजारीच उभे आहे। तात्काळ आत्ताच पाडायचा, त्यांनी पाडला तर आम्ही त्यांचे स्वागत करू, कुठल्याही प्रकारचा कोणी विरोध करत नाही। त्यांना राजकीय पोळी भाजण्यासाठी एखादा विषय पुढे आणत असतील तर कोणी व्यक्तिगत राजकीय पक्ष कुठला समाज याला विरोध करणार नाही। काल पाडायचे असतील आत्ता पाडा आणि यांनी पाडला तर आम्ही त्याचे स्वागत करू। बरोबर, म्हणजे नवाबजी ते जीना हाऊस पाडून तिथं सांस्कृतिक केंद्र उभारावं अशी त्यांनी मागणी केली। या मागणीला तुमचं समर्थन आहे? म्हणजे जे करायचं ते करा ना, पाडून दाखवा ना, स्वागत करू। आत्ता पाडा, आज पाडा। असं आहे, एखादा विषय न्याय प्रविष्ट असताना न्यायालयामध्ये निवाडा असतो त्याचा, कोणी याला विरोध करत नाही। लोढा साहेबांनी आता पाडला किंवा मोदी साहेबांनी ही इमारत पाडली तर आम्ही त्यांचे स्वागत करू ना। बरोबर, राष्ट्रवादी कुठल्याही प्रकारचा विरोध करत नाही। जीना हाऊस भाजपने पाडून दाखवावं असं आव्हानच एक प्रकारे राष्ट्रवादी देते। नवाबजी, तुम्ही संवाद साधला, तुमची भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल धन्यवाद। भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढांनी जीना हाऊस पाडून उद्ध्वस्त करून तिथे सांस्कृतिक केंद्र उभारलं जावं अशी मागणी केलेली आहे। आणि आज जीना हाऊस बाबतची आपण आणखी काही माहिती जाणून घेऊया। बघा, काय ऐतिहासिक माहिती आहे। पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिनांचं हे निवासस्थान आहे। मलबार हिल मुंबईत इथं वर्षा बंगल्यासमोरच 2.5 एकरमध्ये हे जीना हाऊस आहे। इंग्लंडहून 1936 साली भारतात आल्यानंतर बंगला बांधल्याचं बोललं जातं। भारतात आल्यावर जिनांनी मुस्लिम लीगचा कारभार सांभाळला, त्यानंतर 2 लाख रुपये खर्च करून हा बंगला उभारण्यात आला। जीना हाऊस युरोपियन स्टाईलनं बांधण्यात आले। इटालियन मार्बल मागवण्यात आल्याचंही सांगितलं जातं। फाळणीनंतर जीना पाकिस्तानात गेले, त्यांची मुलगी मात्र भारतातच राहिली। त्यामुळेच ते हे फाळणीचं स्मारक आहे म्हणून उद्ध्वस्त करावं अशी भाजपची मागणी। मुलगी दीना वाडिया यांनी बंगल्याचे वारस असल्याचा दावा केला, मात्र बंगला आता केंद्र सरकारच्या ताब्यात आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।